मला सांगा कधी कशी कुठे सुरू झालीये ही लव्ह स्टोरी अपूर्वा. कारण काही महिन्यांपूर्वी आपण भेटलो तेव्हाही तू मला म्हणाली होतीस की नाही यार, आय एम लुकिंग फॉर समवन, हो जसा मला हवाय, मी मॅनिफेस्ट करते, लेट्स सी, होप फॉर द बेस्ट. येस. नाव टेल मी काय घडलंय. आणि डायरेक्टली धप्पा दिला यार लग्न करून. आय वॉज लाईक व्हॉट. येस, ऑफकोर्स मी मॅनिफेस्ट खूप करत होते आणि हे मी नेहमी याच्याविषयी बोलत आले की कीप मॅनिफेस्टिंग थिंग्स. मी घराचंही मॅनिफेस्टेशन केलं होतं, दॅट केम ट्रू. मी याचंही मॅनिफेस्टेशन केलं होतं, एक्झॅक्टली तो तसा निघाला. मला एक गोष्ट फार खात्रीपूर्वक माहिती होतं की मला माझ्या फील्डचं नकोय. कारण ज्या पद्धतीने आपण काम करतो त्याला वेळ नाहीये, दिवस नाहीये, कुठलेही सणवार नाहीये. सो मला ते आता कुठेतरी इट्स बीन 15 years नाव आणि असं रिगरसली काम केलेलं आहे. आत्ता मला कुठेतरी एक स्टेबल लाईफ अपेक्षित आहे आणि त्यामुळे या इंडस्ट्रीतला कोणी नको होतं हे मी शुअर होते. सो मग काय, मला मॅट्रिमोनियल साईट्सशिवाय ऑप्शन्सच नव्हते. सो मी रीतसर नाव नोंदवलं आणि मी बघत होती स्थळं. मी असे बरेचशा स्थळांना भेटलेत, असंख्य. आणि दरवेळेला भेटल्यानंतर मला जाणवायचं की लग्न करणं खरंच गरजेचं आहे का आता, असं वाटायला लागलं होतं मला. कारण आय वुड से नमुनेच. ओके, हो हो, नमुनेच. कारण आय डोंट नो वेदर यू हॅव बीन थ्रू दॅट प्रोसेस. नो बट आय हॅव सीन पीपल डुइंग इट. एक अत्यंत वाईट प्रोसेस आहे ती की जिथे तुम्ही लोकांना भेटता आणि क्लॅरिटी असेल थॉट्सची तर यू टेक सम थिंग्स बॅक टू युअर हाऊस की अरे तुम्हाला काहीतरी छान ऐकायला मिळालं, काहीतरी नॉलेजेबल गोष्टी कळल्या. पण मे बी वाले जे लोक असतात ना, मे बी हे ह्याच्यात जे गंडायला होतात ना, ते गंडलेले लोक असतात. आणि मग आपल्याला असं वाटतं की का मी माझ्या स्केड्यूलमधनं हा वेळ काढून इथे बसलीये, ही कॉफी का नाही संपत आहे, किंवा मला कोणाचा कॉल का येत नाहीये. तर अशा असंख्य कन्व्हर्सेशन्सना मी कंटाळले होते आणि लिटरली मी एक दिवशी गिव्हअप केलं की आता बास, आता माझ्याने नाही होणार, मी या प्रोसेसमधनं नाही जाऊ शकत. ज्याला यायचंय तो येईल आणि तो कुठे आहे मग, असं सगळं मला वाटायला लागलं. तर अधिका जी माझी भाची आहे ती मी नंतर ना ॲज अ गेम बघायला लागली की असे ऑप्शन्स ते येत आहेत ते असे बघायचे फक्त. आणि बेसिक गोष्टी होत्या ना की काय करतो, हिंदू आहे का, ड्रिंक्सला नो, म्हणजे नॉनव्हेजला येस, असं डू यू वॉन्ट टू हॅव अ चाइल्ड, येस. हे माझे ठराविक ऑप्शन्स होते. ते जर टिकमार्क असतील तर आय यूज टू मग फोटो बघा, मग सगळं बघा, असं माझा सगळा उलटा प्रोसेस होता. तर अधिकाला ना कौतुक वाटलं हे सगळं. तू काय करतेस अपू मावशी, मला सांगशील का? म्हटलं हा ना एक गेम आहे. असा इथे काय असतं, म्हटलं इथे नवरा मिळतो. अच्छा नवरा, मी शोधते तुझ्यासाठी नवरा, असं मिळून बघून ती सुरू केलं तिने. आणि त्यातनं तिने म्हणजे गमतीशीर तुला सांगते एक किस्सा घडला. तर ती ते बघत होती आणि पहिला ऑप्शन होता की ज्याच्यामध्ये तो एक मुलगा होता, तो असा डॉक्टर होता आय गेस. तर त्याने त्याचा एप्रिन आणि ते सगळं असं इक्विपमेंट्स वगैरे टाकून असा फोटो टाकला होता. तर अधिका म्हणतो अरे हा डॉक्टर आहे, अपू मावशी मस्त डॉक्टर आहे. बोलते नको नको, हा तुला वेळ नाही देऊ शकणार, हा पेशंट्स बघेल की तुला. अधिका बोलली, शी इज जस्ट 9 years old. बापरे. आणि शी इज लाईक हा डॉक्टर आहे, हा पेशंट बघणार की तुला बघणार, नको नको ह्याच्याकडे वेळ नाहीये. आय वॉज लाईक की ओके, आय वॉज नॉट टेकिंग थिंग्स सिरियसली. मग नेक्स्ट ऑप्शन तिने काढला की तिथे एक मुलगा होता, तो असा गिटार वाजवत होता. तर म्हणते कशी दिस इज व्हेरी हिलॅरियस, म्हणजे हा असा बाजापेटी वाजवत बसेल ना तू इरिटेट होशील. पण नको. अँड द थर्ड फोटो वॉज तनुज. ओके. आणि तनुज असा फुल ब्लेझर विझर मध्ये त्याच्या फोटो होता. कारण तो मोरोक्कोला होता तेव्हा. आणि त्याच्या मीटिंगला जाण्याआधी त्यांनी तो फोटो बहुतेक काढला होता आणि त्यावर आलाय तर आपण अपलोड करूया असं म्हणून. आणि इट वॉज रिअली गुड पिक्चर. आणि असं फुल ब्लेझर मध्ये आणि नंतर सगळे फॉर्मल्स मध्येच त्याचे असे थिल्लरबाजीवाले काही फोटोज नव्हते. यू आर बाउंड टू गेट इम्प्रेस्ड वाले फोटोज होते. तर अधिका ओ ॲलन सॉली आहे. तर आय वॉज लाईक की बापरे एवढं ब्रँड, शी इज व्हेरी अप टू डेट विथ ब्रँड्स अँड कार्स अँड एव्हरीथिंग. तर ती बोलते बघ ब्लेझर घातलाय, हा ना जेंटलमॅन वाटतो मला. मी म्हटलं अच्छा आता झोपूयात. तिने तोपर्यंत रिक्वेस्ट पाठवून ती मोकळी झाली होती आणि ह्याला तिथे रिक्वेस्ट गेली आणि म्हणाली हे बघ ह्यालाच तू नवरा कर. आणि तिला लग्न म्हणता येत नाही, लग्न कर तू याच्याशी, असं म्हणाल, लग्न कर तू याच्याशी. आणि याला रिक्वेस्ट गेली. देन आय सॉ हिज पिक्चर्स अँड एव्हरीथिंग. अँड मग म्हटलं की आता गेलीचे रिक्वेस्ट तर ठीक आहे, लेट्स एक्सप्लोर. म्हणजे आता त्याच्याकडनं काय रिप्लाय आला तर बघू.
आणि त्याच्याकडनं रिप्लाय आला हाय म्हणून. म्हटलं की हम्म. ओके, अँड देन वी स्टार्टेड टॉकिंग. आणि अधिका नेक्स्ट दिवशी पुण्याला गेली आणि मग आम्ही भेटलो. सो आय थिंक ती आमच्या या लव्ह स्टोरीचा Cupid. क्युपिड आहे. ओ तिच्यामुळे तिच्यामुळे problem हे आहे. झालं. या